मराठी नाउ फाउंडेशन और समृद्धि जीवन फाउंडेशन के संयुक्त तत्वावधान में 20 मार्च को स्थानीय शासकीय विश्राम गृह में एक विशेष सम्मान समारोह आयोजित किया गया। इस कार्यक्रम में वर्ष 2025 के दौरान डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती को डीजे मुक्त और शांतिपूर्ण तरीके से मनाने वाले उत्कृष्ट जयंती मंडलों को पुरस्कृत किया गया। नांदेड़ की महापौर कविता मूले और जिला पुलिस अधीक्षक अविनाश कुमार के हाथों इन मंडलों को सम्मानित किया गया। इस अवसर पर शहर के कई गणमान्य नागरिक और सामाजिक कार्यकर्ता उपस्थित थे। इस स्पर्धा का प्रथम पुरस्कार नांदेड़ शहर के सहयोग नगर स्थित डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती मंडल को दिया गया है। वहीं द्वितीय पुरस्कार एसटी महामंडल जयंती महोत्सव मंडल को और तृतीय पुरस्कार बलिरामपुर के तथागत बुद्ध विहार जयंती मंडल को मान्यवरों के हाथों प्रदान किया गया। पिछले वर्ष इंजीनियर प्रवीण खंदारे और प्रोफेसर डॉक्टर शुद्धोधन येड़के ने सभी मंडलों से डीजे का उपयोग नहीं करने और वैचारिक रूप से जयंती मनाने का आह्वान किया था, जिसे इन मंडलों ने सफलतापूर्वक क्रियान्वित किया। इस कार्यक्रम के दौरान महापौर कविता मूले और पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने उपस्थित जनसमूह को संबोधित करते हुए इस पहल की सराहना की। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विचारों को समाज में गहराई तक पहुंचाने के लिए सादगी और ज्ञान आधारित उत्सव जरूरी है। आने वाले समय में भी अन्य भीम जयंती मंडलों से डीजे के शोर से बचकर समाज उपयोगी उपक्रमों के माध्यम से बाबा साहब को अपनी श्रद्धांजलि अर्पित करने की अपील महापौर कविता मूले ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से की है। आज मराठी नाउ फाउंडेशन आणि समृद्ध जीवन फाउंडेशन यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उत्कृष्ट जयंती पारितोषिक वितरण समारंभ झाला आणि या ठिकाणी एक डीजे मुक्त जयंती ज्यांनी केली त्यांना पारितोषिक देण्यात आले। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि मलाही या ठिकाणी सांगावंसं वाटते की ह्याच्यामध्ये डीजे मुक्त जयंती झाली, ह्याच्यामध्ये अजून ऍड करण्यासारखे पॉइंट आहेत। व्यसनमुक्त जयंती व्हावी, त्यानंतर आपले जे मुलं आहेत त्यांना मुलांना भरकटत चाललेले त्यांना जयंतीच्या माध्यमातून पुस्तकांच्या किंवा इतर जे चांगले कौशल्य चांगल्या कौशल्याच्या मार्गाने लावावं। अशा प्रकारे चांगली जर जी विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्या विचाराला धरून समानतेवर आणि चांगले जे सद्गुण घेऊन जर जयंती साजरी झाली तर नक्कीच आपला समाज चांगल्या एक मार्गाला जाईल, चांगली समाज घडेल। नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करते की जयंती साजरी करताना आपण आपल्या सामाजिकतेचं भान ठेवावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित त्यांचे विचार घ्यावे आणि ते विचार आपल्या आचरणात आणावे। ती जयंती एक दिवसाची साजरी करू नये तर नेहमीच आपले त्यांचे विचार आपल्या आचरणात आणून एक चांगले त्यांना एक आदरांजली द्यावी किंवा त्यांना एक अभिवादन चांगल्या प्रकारे करावे विचारातून। आम्ही लास्ट टाइम खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला महिला मंडळ आमच्या कॉलनीमधून प्रतिसाद दिला होता की जितकं होईल तितकं चांगल्या पद्धतीने आपण देखावा करू। त्या देखाव्यामध्ये आम्ही भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आम्ही दाखवले आणि त्या पद्धतीने आम्हाला इथे भेटला आणि खूप आनंद होत आहे आम्हाला भेटला। काय आव्हान करतो इतर मंडळाला पण आम्ही आव्हान करतो, जरी डीजे लावला तुम्ही तरी तुम्ही फक्त त्याच्यावरती लेझिम पथक जे असेल तुमच्याकडे त्यांनी लावावा आणि ते चांगल्या पद्धतीने त्याला हँडल करावं आणि केल्या तरी एक चांगल्या पद्धतीचा देखावा असावा, तुमची शिस्त असावी, त्याच्यामध्ये तुमचं नियोजन असायला पाहिजे आणि लवकरात लवकर आपण पुढच्याला अभिवादन करून यायला पाहिजे असं तुम्ही काय देखावा? आम्ही गेल्या वेळेस देखावा केला होता गौतम बुद्धांचा आणि सम्राट अशोकांचा। त्याच्यामध्ये सम्राट अशोक गौतम बुद्धांची दीक्षा घेण्या अगोदरचे आणि नंतरचे आणि फुले शाहू आंबेडकरांची प्रतिमा लावली होती आणि गोल्डन डेस असं त्याचा डीजे मुक्त होता बँड लावला।